नाशिक शहराला जोडणारा पेठ रोड म्हणजे अतिशय वर्दळीचा परिसर. मात्र या पेठ रोडची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नव्हतं. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी विधान भवनात लक्षवेधी मांडत पाठपुरावा केला आणि तब्बल 44 कोटी रुपये मंजूर केले. आज पेठ रोडच्या रस्त्याच्या कामाचे विरोधक श्रेय घेत आहेत. मात्र नागरिकांना माहीत आहे की या रस्त्यासाठी कोणी पाठपुरावा केला आहे. पेठ रोडची जर अवस्था बघितली 2 वर्षापूर्वी तर अतिशय दयनीय अवस्था होती. महापालिकेने तात्पुरते तिथे खडीकरण केलं होतं, तिथे माती टाकली होती, परंतु धुळीने सुद्धा लोकांना त्रास व्हायचा आणि वारंवार महापालिकेला सांगूनही हे काम होत नव्हतं. तेव्हा ह्या विषयाचं लक्षवेधी हे मी विधान भवनात लावली. आदरणीय अध्यक्षांनी या विषयावर महापालिकेला सूचना केल्या आणि त्यानुसार महापालिकेने आयुक्तांनी 44 कोटी रुपये हे पेठ रोडच्या कामासाठी दिले. त्या कामासाठी आदरणीय गिरीश भाऊ असतील, दादासाहेब भुसे साहेब असतील, या सर्वांनी मला सहकार्य केलं. आणि आज जर बघितलं तर काही लोक म्हणतात की पेठ रोड आम्ही केलं. आता मी आमदार असून मला पेठ रोडचं सँक्शनसाठी संघर्ष करावा लागला आणि जे नगरसेवक पण नाही आहे असे लोक जर म्हणत असतील की पेठ रोड आम्ही केला तर ती हास्यास्पद गोष्ट आहे. कारण काही करायचं, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर रोड करायला लागले आणि म्हटलं की याचं श्रेय मला आहे तर मग हे हास्यास्पद गोष्ट नाही तर काय. त्याच्यामुळे पेठ रोड जो आहे हा पाठपुरावा जो आहे, याचं पत्रव्यवहार जो आहे आणि याची जी मागणी ही मी केली होती आणि त्याच्यामुळे सरकारने ही सँक्शन करून 44 कोटी रुपये पेठ रोडला दिलेले आहे.